सामर्थ्य श्रमिक संघ याच्या फलकाचा अनावरण सोहळा आज ठाण्यातील कोरम मॉल परिसरामध्ये संपन्न झाला. संस्थापक अध्यक्ष घनश्याम शिवाजी कनसे यांच्या नेतृत्वाखाली सामर्थ्य श्रमिक संघाच्या फलकाचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर अशोकजी वैती यांची येथे उपस्थिती लाभली. या ठिकाणी त्यांच्या हस्ते फलकाचं अनावरण करण्यात आलं. सोबतच या ठिकाणी सामर्थ्य श्रमिक संघाच्या माध्यमातून अनेक कार्यरत असलेले पदाधिकारी येथे उपस्थित होते. उपाध्यक्ष रुपेश ठुकरुल, दीपक पगारे, उपसचिव अवधूत यादव, सदस्य योगेश सिमेंदर, सदस्य विशाल देवरस, सदस्य महेश घाडीगावकर यांसह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. तर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी श्रीफळ वाढवून या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर कोरम मॉल येथील असलेल्या युनिटचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा जो होता तो देखील संपन्न झाला. कोरम मॉलमधील आयनॉक्स येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर अशा प्रकारे सामर्थ्य श्रमिक संघ यांच्या माध्यमातून अनेक कर्मचारी असू दे, नागरिक असू दे यांच्या प्रश्न सोडवण्याकरिता कार्यरत राहणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संघटना यांच्या माध्यमातून आज कोरम मॉलमध्ये आपण इथल्या नागरिक जे काही वर्कर आहेत त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने ही युनियन ह्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. त्याच्या अगोदर देखील ह्या युनियनमध्ये बरेचशी कार्यकर्ते इतरही युनियनमधून आलेले आहेत. काही प्रश्न सुटत नव्हते हे समजल्यानंतर श्रमिक संघटना ह्यांच्या माध्यमातून आपण हे ह्या ठिकाणी काम करणार आहोत. शिंदे साहेब हे देखील ह्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की एक चांगलं काम करा. काम करत असताना कुठल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये. जे कर्मचारी आहेत त्यांची कर्मचाऱ्यांनी देखील आपले जे काही इथे नागरिक येतात खरेदीसाठी त्यांच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त कर्मचाऱ्यांचाच प्रश्न नाही तर जे कोण इथे नागरिक येणार आहेत त्यांची देखील काही तक्रारी असतील त्याकडे देखील लक्ष ठेवणार आहोत आम्ही लोक. आणि ह्या माध्यमातून घनश्याम कनसे आणि त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. एक आपल्याच ठाण्यातली एक ही संघटना आहे. एखादी नाही तर मुंबई किंवा इथले असले त्यांना आपण जाऊन भेटणं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं फार कठीण गोष्ट आहे. पण ठाण्यातनं एक संघटना तयार झालेली आहे. त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांच्याकडे करतो. आणि कुठलेही जे कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न सोडवा. कुठलीही तक्रार नागरिकांची देखील कर्मचाऱ्यांसंदर्भात येऊ नये अशा प्रकारचे काम करा. अशा प्रकारच्या त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ठाण्यातील पक्षाचे सर्व नगरसेवक शाखा प्रमुख जनतेच्या भेटीला जाणार असून लवकरच ठाणे महानगरपालिकेत देखील जनतेचे संवाद साधण्यासाठी कार्यालय सुरू केले जाणार असल्याचं माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी सांगितले. ते काही नगरसेवकांसोबत जनतेच्या समस्या घेऊन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यासाठी आले होते. भारतीय जनता पक्षाकडून जनता दरबार सुरू करण्यात आला असून मुख्य शिवसेना पक्षामार्फत सुद्धा जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्व नगरसेवक शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना जनतेमध्ये जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व नगरसेवक शाखा प्रमुख आणि पदाधिकारी कामाला लागलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक मंगळवारी स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे यांच्या मठामध्ये जनसंवाद दरबार भरणार असून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर ठाणे महानगरपालिकेशी निगडीत असलेल्या सर्व प्रकारच्या मूलभूत समस्या देखील यामध्ये सोडवल्या जाणार आहेत. गुरुवारी ठाणे महानगरपालिका येथील पक्ष कार्यालयामध्ये जनसंवाद दरबार भरला जाणार आहे, अशी माहिती माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी दिली. या कार्यालयामध्ये जनसंवाद दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या ऐकून सोडवणूक करतानाच महिन्यातून एक दिवस सर्व नगरसेवक शाखा प्रमुख पदाधिकारी प्रभागांमध्ये फिरून जनतेशी संवाद साधणार आहे. सर्वच स्तरातून उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला जनसंवाद कार्यक्रम आता लोकप्रिय होऊ लागला आहे. प्रत्येक घरापर्यंत जनसंवाद पोहोचवणार असल्याचं जनतेकडून देखील या जनसंवादाचं स्वागत करण्यात येत आहे. या जनसंवादाच्या माध्यमातून गुरुवारी शिवसेनाच्या प्रमुख नेत्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन जनसंवादाची झलक दाखवून दिली. यावेळी या नेत्यांनी आयुक्तांसोबत ठाणे महानगरपालिका निवृत्ती कर्मचारी वेतन, नवीन कर आकारणे, सफाई कर्मचारी कायमस्वरूपी करणे, वारसा हक्क तत्वावर नोकरी देणे, परिवहन येथील निवृत्ती कर्मचारी यांचं वेतन यांसारख्या विविध प्रश्नांवरती यावेळी चर्चा केली. प्रगतीला माणुसकीचा स्पर्श देणारं नेतृत्व अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेनजीचे वंशज राकेश मोदी यांचा वाढदिवस नुकताच आनंदात व उत्साहात संपन्न झाला. राकेशजी मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची सकाळपासूनच रीघ लागली होती. तसेच संध्याकाळी हॉटेल रंगला पंजाब येथे अभिष्ट चिंतन सोहळ्यास यश ऋषी आणि शीतल मोदी यांच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आप्तेष्ट मित्रपरिवार आणि हितचिंतक यांनी एकत्र येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राकेश मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून फोन, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या. राकेश मोदी यांनी त्यानिमित्त सर्वांचे आभार देखील मानले. किसको आगे बुलाओ, किसको मत बुलाओ, सब साथ में, सब साथ में, हम साथ साथ है। 52 55 55
कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याचं चित्र गेले अनेक वर्ष दिसून येत असताना बुधवारी मात्र वेगळे चित्र दिसून आले. ठाणे महानगरपालिकेत बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आमदार आव्हाड यांना निमंत्रण दिले आणि आव्हाडही बैठकीला आवर्जून उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ठाणे शहरासह कळवा मुंब्र्यातील प्रकल्पांबाबत शिंदे आणि आव्हाडांची हसत खेळत बैठक पार पडल्याने राजकीय वर्तुळामध्ये हा चर्चेचा विषय ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे एकमेकांचे राजकीय विरोधक जरी असले तरी या दोन्ही नेत्यांची जुनी मैत्री सर्वश्रुत आहे. असं असलं तरी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे वेळाभोपळ्याचं नातं आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांच्या विरोधात त्यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत खासदार शिंदे यांनी मुल्ला यांच्या पाठीमागे ताकद उभी केली होती. हे दोन्ही नेते जेव्हा संधी मिळेल तेव्हा टीकाटिप्पणी करण्याची संधी सोडत नाहीत असं चित्र आजवर राहिलेलं आहे. असं असतानाच ठाणे महानगरपालिकेत बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आमदार आव्हाडांना निमंत्रण दिलं आणि आव्हाडसुद्धा बैठकीला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एरवी मतदारसंघातील निधी वाटपावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना बुधवारच्या बैठकीत मात्र ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रस्तावित प्रेक्षक गॅलरी, कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथे टाउन पार्क, कळव्यातील यशवंतरामा साळवी तरण तलावाच्या नव्याने बांधणी, कारेगाव येथील प्रस्तावित नवीन नाट्यगृह इत्यादी प्रकल्पांवरती दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत चर्चा झाली. कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसूल उत्पन्न वाढवण्यावरती भरकाम, कामाचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा सन 2024-25चा सुधारित 6,550 कोटी तर सन 2025-26 सालचा 5,645 कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला. नागरिकांना चांगले जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटिबद्ध असून अर्थसंकल्पाची त्यादृष्टीने मांडणी करण्यात आल्याचं प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत केलं. सन 2024-25 मध्ये 5,025 कोटी तर 1 लाख रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणी पुरवठा आकार, करवसुली, जाहिरात व शहर विकास विभाग या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणामध्ये घट येत आहे. त्यामुळे महसूल उत्पन्न 3,454 कोटी 83 लक्ष ऐवजी 3,220 कोटी 42 लक्ष सुधारित करण्यात येत आहे. महानगरपालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या 284 कोटी 32 लक्ष अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर 2024 अखेर 914 कोटी 35 लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याने सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी 1,162 कोटी 71 लक्ष अपेक्षित केले आहेत. अमृत योजनेसाठी 20 कोटी कर्ज अपेक्षित धरण्यात आलं होतं, परंतु मार्च 2025 अखेरपर्यंत सदरचे कर्ज घेण्यात येणार नाही. खर्च बाजूस सन 2024-25 मध्ये महसूल खर्च 3,345 कोटी 66 लक्ष प्रस्तावित केला होता. तो सुधारित अंदाजपत्रकात 3,034 कोटी 77 लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च 1,669 कोटी ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च 2,067 कोटी 50 लक्ष सुधारित करण्यात आला असल्याचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं. सदर पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त जी गोदेपुरे, सचिव उमेश बिरारी व्यासपीठावरती उपस्थित होते. यावर्षीचा बजेट 5,645 कोटीचा हा बजेट आहे. हा बजेट तयार करत असताना आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो, आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण भर दिला आहे. हे सगळे काम करत असताना काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत. बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे. आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया, आपले दिव्यांगजन, आपले सिनियर सिटीजन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात आपले विद्यार्थीवृंद त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत. आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत. दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन ऑफ डिटेरिओरेशन याच्यावर आपण काम करणार आहे त्याच्यावर आपण फोकस केला या बजेटमध्ये. पर्यावरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे
ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला, इथे पाण्याची मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात. आपल्याकडे IT सेंटर्स आणि डेटा सेंटर्स याला चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे. निश्चितरित्या आपलं म्हणणं योग्य आहे की ठाणे MMR एरियाचा ग्रोथ इंजन आहे, त्याचा हब आहे आणि ठाणे विकसित झाला तर संपूर्ण MMR एरिया विकसित होणार आहे. ठाणेचे विकासासाठी आपण आपली निधीतून बरेच काही योजना हाती घेतो. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय परिवहन मंत्री महोदय, इतर आमदार खासदार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी भेटते आणि शेवटी ही निधी जरी राज्य सरकारकडून येत असेल, MMRDA कडून येत असेल, याचा थेट लाभ ठाणेकरांना होतो आणि या वर्षी सुद्धा आपण आपली उत्पन्नातून हे सगळे काम सुरू ठेवणार आहे. तसेच शासनाकडून सुद्धा भरीव निधी प्राप्त करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. निश्चितरित्या मी आपल्याला सांगू शकतो की आरोग्याचा बजेट बिलकुल कमी नाही आहे. आपल्याकडे खूप दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध आहे. आपण यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपले मॅटर्निटी होम्स त्यांची क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यावर भर देत आहोत. एवढाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय त्याच्या एकंदरीत दर्जा वाढ करणे, त्याचं आधुनिकीकरण करणे त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन ठेवलं आहे आणि आपला मेडिकल कॉलेज अर्थात राजीव गांधी मेडिकल कॉलेज तिथे सुद्धा जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी विविध फॅसिलिटीज क्रिएट करणे, मेडिकल कॉलेज याचा विस्तार करणे आणि तिथे सुद्धा सुविधांमध्ये गुणात्मक बदल करणे त्याच्यासाठी आपण आवश्यक बजेट प्रोव्हिजन केला आहे. नाही, बिलकुल उल्लेख आहे. आपण आनंद आश्रम याच्यासाठी परिसर सुधारणामध्ये आपण प्रोव्हिजन ठेवला आहे. हा आपण सर्वांसाठी हा स्थळ जे आहे तो श्रद्धास्थान आहे. राज्य सरकार सुद्धा त्याच्यासाठी प्रोव्हिजन करत आहे आणि सगळी आवश्यक सुविधा महानगरपालिकेमार्फत निश्चितरित्या उपलब्ध करून दिली जातील. घनकचरेसाठी यावर्षी आपला नियोजन असं आहे की आपण पूर्णतः प्रोसेसिंग याची खात्री आपण करणार आहे. आपल्याकडे सायंटिफिक लँडफिल साईट तयार करणे याचे व्यतिरिक्त आपले जे नवीन साईट आहे आतकुली तिथे आपण प्री प्रोसेसिंग प्लांट पुढील 2 ते 3 महिन्यात फंक्शनल करणे त्याचं आपण नियोजन केलं आहे. तसेच हा जे नवीन प्लांट आहे नियोजित प्लांट आहे तो पूर्णतः आधुनिक स्वरूपाचा राहणार आहे. आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना याच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेत आहोत. कचऱ्याच्या प्राथमिक संकलन आणि त्याचे वाहतूक ही व्यवस्था सुयोग्य पद्धतीने काम करेल याच्यासाठी आपण उचित उपाययोजना या वर्षीच्या बजेटमध्ये सुचवला आहे.